नमस्कार, आपण पाहत आहात GST न्यूज आवाज महाराष्ट्राचा। अकोला जिल्हा परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे। इथे प्रत्येक गावामध्ये एक आरोग्य केंद्र सुरू करण्याचे काम वंचित बहुजन आघाडीने केले आहे आणि तोच अकोला पॅटर्न आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन जायचा आहे, असे सुजित आंबेडकर यांनी सांगितले। महाराष्ट्रातील कितीही छोटे गाव, पाडे, तांडा असो, तेथे एक प्राथमिक आरोग्य केंद्र वंचित बहुजन आघाडी सुरू करेल। वंचित बहुजन आघाडी आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे। शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देणे, जिथे नुकसान झाले तिथे त्यांना कर्जमाफी करून देणे, शेतकऱ्यांची पाठराखण करणारे धोरणे जिल्हा परिषदेमधून राबवली जातील। यासाठी वंचित बहुजन आघाडी प्रामुख्याने मैदानात उतरणार आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सांगितले। तसेच अकोला असं एकमेव जिल्हा आहे की तिथे एकही शाळा वंचित बहुजन आघाडीने बंद होऊ दिली नाही। उलट 5 वर्षात 2500 शाळा आम्ही सुरू केलेल्या आहेत, असे सुजात आंबेडकर यांनी सांगितले। प्रतिनिधी सुरेंद्र गडवे। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। GST न्यूज आवाज महाराष्ट्राचा। वंचित बहुजन आघाडी आहे, तर ही कोणत्या मेन गोष्टीवर फोकस करणार आहे आता येणाऱ्या टाईममध्ये? आता येणाऱ्या जिल्हा परिषदे आणि पंचायत समितीमध्ये तरी वंचित बहुजन आघाडी ग्रामीण विकास ह्याच्यावरती मॅक्सिमम फोकस करणार आहे। शेतकऱ्यांना त्यांचा हमीभाव मिळवून देणं, जिथे जिथे नुकसान झालं आहे तिथे तिथे शेतकऱ्यांना कर्जमाफी करून देणं आणि त्याच्याहून महत्त्वाचं शेतकऱ्यांचं पाठराखण करणारे धोरणं हे जिल्हा परिषदेमधनं येतील, ह्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी मुख्यपणे मैदानात उतरणार आहे। त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये, अकोल्यामध्ये जिथे वंचित बहुजन आघाडीची जिल्हा परिषदेला सत्ता होती, तिथे प्रत्येक गावामध्ये एक आरोग्य